तर उन्हात उपोषण केल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे। जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। सातत्यानं उपोषण करत असल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती नाजूक असते। अशातच त्यांनी काल भर उन्हात उपोषण सुरू केलं। जरांगे पाटलांनी उपोषणस्थळी उपचार घेण्यास नकारही दिले। त्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खालावल्याची माहिती समोर येते। तर पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, जसा तुम्ही उल्लेख केला, मनोज जरांगेंची प्रकृतीची सध्या काय माहिती आहे? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचं हे आता 10वं उपोषण, पण यापूर्वी देखील अनेक वेळा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केल्याचं पाहायला मिळालं। मात्र उपोषण करून त्यांची तब्येत जी आहे ती सातत्याने खालवत गेल्याची पाहायला मिळाली होती। मात्र यावेळी जर बघितलं तर पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली होती, कारण त्यांनी यावेळेस कठोर उपोषण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं। तर तळपत्या उन्हामध्ये त्यांनी उपोषण केलं। काल जर बघितलं तर आंतरवाली सराटीमध्ये तब्बल 40 अंश पर्यंत तापमान जे आहे ते झालं होतं। त्या ठिकाणी अन्न पाणी न घेता त्यांनी बाजीवरती उपोषण केलं। मात्र रात्री 11:30च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मळमळ आणि उलट्या झाल्याचा त्रास जो आहे तो जाणवला होता। डॉक्टरचं टीम जी आहे ती देखील त्या ठिकाणी दाखल झाली होती। मनोज जरांगे पाटील यांची तपासण्या केल्या। मात्र उपोषणादरम्यान मी उपचार घेणार नसल्याची भूमिका देखील त्यांनी घेतली होती। परंतु याच वेळी सरकारचं शिष्टमंडळ देखील दाखल झालं। त्यानंतर रात्री 1 वाजता उपोषण सोडलं। आता सध्या जर बघितलं तर गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि सध्या त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याचे आता वैद्यकीय टीमनं सांगितलेलं आहे। मात्र पुढील 4 ते 5 दिवस आता मनोज जरांगे पाटील यांना याच रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं जाणार आहे, कारण त्यांची प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे आणि आता 5 दिवसाचा आरामाचा सल्ला जो आहे तो आता डॉक्टरांनी दिलेला आहे। विजय, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।